आज या कार्यक्रमात उपस्थित समस्त मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आता झालेल्या गीताकरता कोणत्या तरी पाहुण्यांनी इकडे बसलेल्या रसिक प्रेक्षकांपैकी कोणीतरी आम्हाला एक्सिस गाडी इकडे गिफ्ट केलेली आहे. तर आम्हाला तुमची गाडी नको, आम्हाला फक्त तुमच्या जोरदार टाळ्या हव्या, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि जर ही कोणी चावी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, आपले खिसे तपासा, नाहीतर रात्रभर इथे बसायला लागेल. जर कोणाचे असतील तर प्लीज आमच्याकडनं घेऊन जा, आम्हाला तुमची गाडी. डोंगरची मावली कोल्यांची सावली, डोंगरची मावली कोल्यांची सावली, दर्यात कोल्यांचे हाकेला धावली. आमचे मंडप डेकोरेटर बंधू असतील त्यांना विनंती, थोडेसे इथे खेळे आहेत, जरा आपण प्लीज टोकून घ्या. छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज हे नाव प्रत्येकाला ठाऊक आहे. हे नाव कोणाला माहिती नाही असं या महाराष्ट्रात कधीच कोण जन्माला आला नाही. जो लहान बाळ जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या गर्भामध्ये त्याची आई त्याला नाव सांगते की छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज. छत्रपती शिवरायांनी या स्वराज्याची निर्मिती केली तेव्हा त्यांच्याबरोबर ते प्रामुख्याने होते ते म्हणजेच आपले आवरी कोळी बांधव. आणि छत्रपती शिवरायांनी म्हटल्याप्रमाणे लिहून ठेवलेलं आहे
की जोपर्यंत हा अखंड समुद्र, या समुद्राचा खारेपणा आणि आपल्या आगरी कोळ्यांचा खरेपणा कधीच मिटणार नाही. तर अशा या आपल्या आगरी कोळी बांधवांसाठी छत्रपती शिवरायाने लिहून ठेवलेली ही वाक्य जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की छत्रपती शिवराय यांनी आपल्यासाठी काढलेले उद्गार फार महत्वाचे, फार मोठे. तर रसिको, यानंतर पुन्हा एकदा वेसावकर आणि मंडळी यांनी संगीतबद्ध केलेलं ते गीत, अजरामर गीत, आपण त्या गाण्यावर आजही थिरकता, आजही नाचता. त्या गाण्यावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजेच बराक ओबामा साहेब देखील स्वतःला थांबू शकले नाही. ते असं आपल्या आगरी कोळ्यांचं गीत म्हणजेच मी हाय कोली आपल्या समोर सादर करतील आमचे गायक म्हणजे मीच, समीर दळवी. जरा जोरदार टाळ्या माझ्यासाठी पण झाल्या पाहिजेत. कधीतरी गातो, कधीतरी चान्स देतात आमचे शशांक पाटील साहेब. धन्यवाद साहेब. जरा जोरदार टाळ्या होऊन द्या तुमच्या स्वतःसाठी. जोरदार टाळ्या होऊन द्या. हे आपल्या आगरी कोळ्यांचं एक प्रमुख गाणं आहे. जोरदार टाळ्या. मी हाय कोली सोनेल्या डोलिया मुंबईच्या किनारी, मारतील कोली हरलैन डोलीला चल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोनेल्या डोलिया मुंबईच्या किनारी, मारतील कोली हरलैन डोलीला चल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोनेल्या डोलिया मुंबईच्या किनारी, मारतील कोली हरलैन डोलीला चल जाऊ बाजारी.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या सर्व म्युझिशियन करता. प्रशांत नागलकर. या आपल्या कोळी गीतांमध्ये एवढी ताकद आहे. आम्ही स्टेजवरनं पाहतोय तिकडे ते एक लहान बाळ आहे, सुरुवातीपासून नाचतोय. जरा जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजे, कारण जेव्हा एखादा निवेदक असतो त्याचं लक्ष सगळीकडे असतं. आमचं लक्ष बरोबर त्याच्याकडे आहे. पूर्ण वहिनी साहेब तुम्हाला इथून दिसत नसेल, पण आम्ही त्याला इथून बघतोय. तो सुरुवातीपासून नाचतोय. आणि तिकडे ती 2 लहान मुलं होती, आता नाही आहेत. असो, तर आजच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपला हा घरचा कार्यक्रम आहे, तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सव 2026. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे भगतसाहेब आणि वहिनीसाहेब. जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. दरवर्षी न चुकता तुमच्यासाठी असे बहारदार कार्यक्रम घेऊन येतात आणि तुमची संध्याकाळ खरंच गोड करतात. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भगतसाहेबांसाठी. धन्यवाद. आणि यानंतर एक असं कोळी गीत जे आपल्या सर्वांच्या भेटीला आलं
आणि आजही तेवढ्या जोरात वाजतंय आणि देशभर गाजतंय. तसंच आपलं गीत, आपल्यामधलं गीत आणि आपल्याच गायकाचं गीत म्हणजेच या कोळीवाड्याची शान सादर करतील आपल्या समोर प्रशांत नागलकर आणि प्लेबॅक सिंगर जागृती जाधव. ह्या नेरुल गावाची शान नामदेव